कोल्हापुरातल्या रिक्षा चालकांना सुद्धा या गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसतो। गॅसचे दर वाढत असल्यामुळे रिक्षा चालक आक्रमक झालेत। गो गॅस कंपनीच्या पंपाला रिक्षा चालकांनी घेराव घातला, दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे। या रिक्षा चालकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। आखाती देशामध्ये युद्ध जरी चालू असते तरी आता कोल्हापूर जिल्ह्यातील आता रिक्षा चालकांना याचा फटका बसला आहे। गो गॅसची दर वाढले। काय सांगाल, तुम्हाला किती दिवसापासून गॅस मिळत नाही? गेले 15 दिवस झाले गॅसचे दर आखाती युद्धाचं कारण सांगून वाढवलेलं आहे। लोकांना लुबाडण्याचं काम ही कंपनी करत आहे। आम्ही यांच्याकडे तुमच्याकडे काही लेखी असेल तर द्या म्हणतोय, पण ते देत नाहीत आणि उडवाउडवीची उत्तर देतात। गेल्या 8 दिवसात करोडो रुपये यांनी रिक्षा चालकांच्या खिशातून काढून घेतलेले आहेत। गेले 8 दिवस झाले यांनी दर वाढवलेला आहे। दर हा 43 रुपये आहे, त्याचे हिने 80 रुपये केल्यात आणि सदरचा दर वाढवत असताना तासाला दर वाढवत्यात। 60 रुपये, 65 रुपये, 75 रुपये, सकाळी 75 रुपये दर होता, त्याचा दर 80 केला। आज आमच्या रिक्षेवाल्यांनी जगायचं कसं? एक तर ह्या सरकारनं आमच्या रिक्षा चालकांच्यासाठी कोणतेही म्हणजे नियोजन केलेलं नाही। असं करत असताना ह्या पंपवाल्यांना सरकारनं साथ दिली आहे आणि सरकारनं साथ दिल्यामुळे पंपवाली माजुरी झाल्यात आणि आमच्या रिक्षा चालकांच्यावर अन्याय करायला। असा जर अन्याय जर हिने केला तर हा पंप आम्ही बंद कुठल्याही परिस्थितीत पाडणार। कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा चालक आता एकत्र आलेत आणि हा पंप जर प्रत्येक तासाला दर पैसे वाढत असेल तर त्याचा निषेध करत हा पंप बंद पाडण्याचे तयार आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।